गणपती विसर्जनापूर्वी मनोज जरांगेंकडून विजयोत्सव साजरा करण्यात आलाय। 5 दिवसांच्या उपोषणानंतर जरांगेंच्या लढ्याला यश आलेलं आहे। हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीला जीआर मिळाल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलेलं आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट केलेलं आहे। त्यांनी असं म्हटलंय की मराठा समाजाच्या कल्याणासाठी सर्वाधिक कल्याणकारी आणि दूरगामी निर्णय मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वातच झाले। त्यामुळेच मराठा बांधवांच्या अपेक्षा फडणवीस आणि महायुती सरकारकडून होत्या। दोन समाज एकमेकांसमोर उभे राहू नयेत हा सर्वंकष दृष्टिकोन फडणवीसांचा सदैव राहिलेला आहे। महायुती सरकार मराठा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध राहील हा दृढ विश्वास या निर्णयातून अधोरेखित होत आहे। महाराष्ट्र शासनाकडून जो मराठा समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भात जो जीआर पारित केलेला आहे तो जीआर आताच मी वाचण्यात आला आणि त्यामुळे खरंच मराठा समाजाचं जे आंदोलन चाललं होतं त्या आंदोलनाला कुठेतरी यश आलंय आणि त्याच्यामुळे त्याबद्दल आनंदच व्यक्त केला पाहिजे। खरं तर मराठा समाजाच्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मागणी आहे आणि त्या संदर्भात आताचा जो आदेश त्यांनी पारित केला किंवा शासनाने जे काय मागण्या मान्य केल्या म्हणून सांगतायत त्याच्यामध्ये त्यांनी खरं तर आत्ताचा जो हैदराबाद गॅजेटप्रमाणे हा जो आदेश काढलेला आहे तो पर्टिक्युलर जर वाचला तर तो फक्त 5 जिल्ह्यांसाठी म्हणजे मराठवाड्यातले जे 5 जिल्हे आहेत तिथले जे मराठा कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी समाजाला सर्टिफिकेट तशा प्रकारचे दिले जावेत किंवा त्या संदर्भात पुढं आरक्षण कसं देता येईल ह्या संदर्भातला तो आदेश दिसतो।